माणूस मंगळावर पोचला, पण घरातल्या मुलाच्या मनात काय चाललंय हे अजून समजलेलं नाही. तंत्रज्ञानाने माणसाला आभासी जग दिलं, पण त्या जगात माणूस हरवतोय हे कोणीच पाहत नाही. मोबाईल, इंटरनेट, गेम्स यांचे जे आकर्षण आहे ते आता नुसतं वेळ चालवण्याचं माध्यम राहिलेलं नाही, ते जीव घ्यायलाही लागलं. हो, मोबाईल हातात घेताना कोणीच विचार करत नाही की हाच मोबाईल एक दिवस त्यांच्या हातातून प्राण काढून घेईल. एकेकाळी ज्यांच्या हातात वही होती, पुस्तक होती, स्वप्न होती, आज त्याच हातात गेमिंग ॲप्स, व्हर्च्युअल पॉइंट्स आणि सततचा तणाव आहे. एकेकाळी शाळेच्या परीक्षेचं टेन्शन असायचं, आज गेम मधली लेवल न संपल्याचं दुःख. ही फक्त गोष्ट नाही, ही फक्त बातमी नाही, ही तरी जागवणारी हाक आहे. समजून घेणाऱ्यासाठी, वेळेत पावलं उचलणाऱ्यासाठी. कारण जर आपण आज दुर्लक्ष केलं तर उद्या आपल्या घरातला एखादा मुलगा, एखादी मुलगी या आभासी दुनियेच्या अंधारा पोटात निघून जाईल आणि आपल्याला समजायचं आज सगळं संपलेलं असेल. आज जी घटना सांगणार आहोत ती आहे एका नव्या स्वप्नांनी भरलेल्या तरुणाची, जो 12वी पास होऊन शिक्षणासाठी घरापासून दूर गेला, पण वाईट संगती, अति इंटरनेट आणि गेमिंगच्या व्यसनात अडकला आणि शेवटी त्या आभासी जगातलेली हरवलेली लेवल त्याच्या खऱ्या आयुष्याचं अखेरचं पान ठरलं. नमस्कार मंडळी, मी उमेश शिटणारे आणि तुम्ही पाहत आहात विदर्भ लाईव्ह. आज आपण पाहणार आहोत एक अशी सत्यकथा ज्याने समाजाला जागं केलं पाहिजे आणि पालकांना, शिक्षकांना, मित्रांना वेळेत सावध केलं पाहिजे. तंत्रज्ञानाचं आभासी विश्व मनोरंजनाच्या नावावर कधी जाळं बनतं हे लक्षातही येत नाही. असाच एक हृदयद्रावक प्रकार नुकताच पारनेर तालुक्यात घडला. एका नव्या उजळणाऱ्या स्वप्नांनी भरलेल्या तरुणाने केवळ ऑनलाईन गेमच्या व्यसनापायी आपलं आयुष्य संपवलं. या तरुणाने 12वीची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण केली होती. पुढील शिक्षणासाठी तो अहिल्यानगर येथे मित्रांसोबत राहत होता. तिथेच त्याने मोबाईल गेम खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला मजेसाठी, नंतर सवयीसाठी आणि शेवटी व्यसनासाठी. हळूहळू त्या गेमने त्याच्या मनाचा ताबा घेतला. गेम जिंकण्याचा हव्यास, सततच्या लेवल्स आणि थोड्याच पैशांमध्ये मिळणारी अवास्तव मजा याने त्याला वास्तवापासून तोडून टाकलं. कुटुंबियांनी समजावताच तो 4 दिवसांपूर्वी गावाकडे परतला होता. पण गेमचं व्यसन इतकं खोलवर गेलं होतं की त्याचं मन कुठेच स्थिर राहत नव्हतं. घरात एकटाच असताना त्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे की काही दिवसांपूर्वी त्याच्याच एका मित्रानेही अशाच पद्धतीने आत्महत्या केली होती. कारण तेच ऑनलाईन गेमचं व्यसन. आज हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा आहे. मुलांना मोबाईल गेम्स, इंटरनेट यांच्या आहारी जाऊन आपण हरवून बसत आहात का? पालक, शिक्षक, समाज कोण घेणार जबाबदारी? या घटनेनंतर गावकऱ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी एकच निर्धार करायला हवा. मोबाईलचा वापर शिक्षणासाठी, विकासासाठी हवा, आत्मवाचनेसाठी नाही.